और आखिरकार लगभग 13 वर्षों के बाद चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के चुनाव के कार्यक्रम घोषित हुए। 11 जुलाई को वोटों की गिनती के बाद बैंक को नए संचालक मंडल मिलेंगे। तो आइए इस पूरे चुनाव प्रक्रिया के संबंध में चुनाव निर्णय अधिकारी तथा प्रभारी जिला उपनिबंधक चंद्रशेखर बोदड़ ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। और लगभग 13 वर्षों के बाद चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के चुनाव के कार्यक्रम घोषित हुए, जहां गुरुवार 5 मई से नाम निर्देशन की प्रक्रिया शुरू हुई है। 11 जुलाई को वोटों की गिनती के बाद बैंक को नए संचालक मंडल मिलेंगे और यह चुनाव काफी रोचक होगा, ऐसा अनुमान लगाया जा रहा है। गौरतलब विद्यमान संचालक मंडल का चुनाव सन 2012 में हुआ था। संचालक मंडल का कार्यकाल 5 वर्ष का रहता है, मगर न्यायालय में प्रकरण प्रलंबित होने के कारण चुनाव नहीं हुआ। इस दौरान बैंक अन्य कारणों से काफी विवाद में रही। इसी दरमियान न्यायालय ने 6 महीने में चुनाव प्रक्रिया पूरा करने का आदेश दिया है, जिसके चलते चुनाव प्रक्रिया में तेजी आई है। और इस संदर्भ में चुनाव निर्णय अधिकारी तथा जिला उपनिबंधक प्रभारी चंद्रशेखर बोदड़ अधिसूचना जारी करने वाले हैं। तो आइए सुनते हैं इस पूरे चुनाव प्रक्रिया के संबंध में चुनाव निर्णय अधिकारी तथा प्रभारी जिला उपनिबंधक चंद्रपुर चंद्रशेखर बोदड़ ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित नागपूर या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याकरिता माननीय राज्य सहकारी प्राधिकरण मर्यादित पुणे यांच्यामार्फत माझी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि सदर बँकेचा निवडणूक कार्यक्रम आपण 5 तारखेपासून प्रसिद्ध केलेला आहे। निवडणूक कार्यक्रम व सूचना तालुक्यातील सर्व सहाय्यक निबंधक कार्यालय, बँकेच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा यांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केलेला आहे। निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। नॉमिनेशन उमेदवाराचे नॉमिनेशन आजपासून सुरू झालेलं आहे। सदर नॉमिनेशन दाखल करणे, विक्री करणे हे 5/6/2025 पासून 11/6/2025 पर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत राहील। त्यानंतर सदर प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 12/6/15 रोजी सकाळी 11 वाजतापासून करण्यात येईल। छाननीनंतर विधिग्राह्य नामनिर्देशन पत्राची यादी दिनांक 13/6/25 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल। नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम दिनांक 13/6/25 ते 27/6/25 पर्यंत आहे। वेळ सकाळी 11 ते 3। निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक 30/6/2015 रोजी करण्यात येईल। आणि आवश्यक असेल मतदान घेणे जर आवश्यक असेल तर मतदान दिनांक 10/7/25 रोजी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत तालुक्यातील सेंटर तसेच जिल्ह्यातील सेंटरवर घेण्यात येईल। सेंटरची यादी या प्रक्रियेनंतर नॉमिनेशनच्या प्रक्रियेनंतर प्रसिद्ध करण्यात येईल। आणि मतमोजणी आहे ती 11/7/2015 रोजी सकाळी 9 वाजतापासून सुरू करण्यात येईल। असा हा निवडणुकीचा कार्यक्रम आहे। वेळोवेळी सगळ्या मान्यता घेतलेल्या आहेत आणि इलेक्शनमध्ये आता आम्ही दक्षता म्हणून व्हिडिओ कॅमेऱ्याची व्यवस्था इथे करणार आहोत। आम्ही तसं पत्र प्राधिकरणाला दिलेलं आहे, त्यांच्याकडनं निर्देश आल्यानंतर आम्ही ती पण सोय करणार आहोत। आणि इलेक्शनकरता आम्ही पोलीस विभागाला पण पत्र देणार आहोत, त्यांची पण मदत घेणार आहोत। निवडणुकीचे अधिनियम, सहकार खात्याचे परिपत्रक आणि प्राधिकरणाच्या परिपत्रकातील सूचनानुसार फेअर पद्धतीने पार पाडण्यात येईल। CTV के लिए वैभव वारकर की रिपोर्ट।